रेनिन आणि अँजिओटेन्सिनची सिस्टीम बघितलेली ना आपण. येस मॅम. मेकॅनिझम. येस, मेकॅनिझम बघितलेलं. कोण सांगेल मेकॅनिझम काय आहे त्याचं? मेकॅनिझम कसं बघितलेलं आपण? समजले तुम्हाला? समजले का मेकॅनिझम? येस मॅम, समजले. ओके, मग सांगा का सांगता येत नाही? समजलं नाही का मेकॅनिझम नीट? हॅलो सागर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो हॅलो सागर, माझा आवाज येतोय का? येस मॅम, येतोय. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण रेनिन आणि अँजिओटेन्सिन सिस्टीम बघितलेली, ती सांगता येईल तुम्हाला? काय बघितलेलं नेमकं मेकॅनिझम? काय होतं त्या मेकॅनिझम मध्ये? काय बघितलेलं आपण? येत नाही का सांगता? थोडंफार सांगा काय बघितलेलं. The JJ plays a complex regulatory role. Fail in glomerular blood flow, blood pressure GFR can active the JG cell to release renin. ओके ओके ओके, थांबा मी सांगते काय बघितलेलं आपण. पहिल्यांदा ब्लड व्हॉल्यूम जो काय आहे तो फर्स्ट डिक्रीज होणार आहे, नंतर ब्लड व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे ब्लड प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे, आणि नंतर ब्लड प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे काय होणार आहे? सिक्रीशन ऑफ रेनिन बाय जस्ट्रा ग्लोमेरुलार सेल ऑफ किडनी. त्यामध्ये काय होणार आहे? किडनी, आता बघा किडनी जो काही एन्झाईम सिक्रेट करते त्याचं नाव आहे रेनिन. किडनी कोणता एन्झाईम हार्मोन सिक्रेट करणार आहे? रेनिन. लक्षात ठेवा, रेनिन कुठून सिक्रेट होणार आहे? नंतर किडनी मधून, आणि ती रेनिन सिक्रेट झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन होणार आहे अँजिओटेन्सिनोजीन मध्ये. ओके, नंतर अँजिओटेन्सिनोजीनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिनोस फर्स्ट मध्ये होणार. त्याचं कन्व्हर्जन फर्स्ट मधून सेकंड मध्ये होणार आहे. सेकंड मध्ये कशामुळे होणार आहे? त्यामध्ये कोणता एन्झाईम ऍड केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन सेकंड मध्ये होणार आहे? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. ओके, देन नेक्स्ट अँजिओटेन्सिनोजीन सिक्रेट झाल्यामुळं किंवा फॉर्म झाल्यामुळं त्यामध्ये काय होणार आहे? जे काही ऍड्रेनल कॉर्टेक्स मध्ये ऑल्डेस्टेरॉन हा हार्मोन आहे तो काय होणार आहे? स्टिम्युलेट होणार आहे. ऍड्रेनल कॉर्टेक्स मध्ये अल्डेस्टेरॉन हा हार्मोन स्टिम्युलेट होणार आहे, आणि तो हार्मोन स्टिम्युलेट झाल्यामुळं तो काय करणार आहे? रिॲब्सॉर्प्शन करणार आहे. रिॲब्सॉर्प्शन कशाचं करणार आहे? सोडियम आणि कशाचं करणार आहे? सोडियम आणि Cl- रिॲब्सॉर्प्शन करणार आहे, आणि त्याचं रिॲब्सॉर्प्शन झाल्यामुळं ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके, असंच मेकॅनिझम बघितलेलं ना आपण रेनिन अँजिओटेन्सिन अल्डेस्टेरॉन सिस्टीमचं. समजले आता? येस मॅम. ओके, तर बघा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे स्टडी करायचा. तर बघा आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता बघा ह्या नर्व सिस्टीम आहेत त्या आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आता बघा आपला ब्रेन जो काय आहे तो आपली बॉडी सिस्टीम किंवा जे काही थॉट्स असतील ते कंट्रोल करतोय, म्हणजे बॅलन्स करतोय. ओके, आपला बॉडीचा बॅलन्स सांभाळतोय तो. तर बघा डेफिनेशन ऑफ द नर्वस सिस्टीम, स्लाइड दिसते सगळ्यांना?
Yes, ma'am. ओके. तर बघा डेफिनेशन ऑफ नर्वस सिस्टीमची डेफिनेशन काय आहे? द नर्वस सिस्टीम इज कॉम्प्लिकेटेड हायली स्ट्रक्चर्ड नेटवर्क ऑफ बिलियन्स ऑफ सेल्स कॉल्ड न्यूरॉन्स अँड सराउंडिंग सेल कॉल्ड ॲज अ न्यूरोलजिया. आता यामध्ये बघा काय दिले, ही जी काही नर्वस सिस्टीम आहे ती आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट असणार आहे. ती हायली स्ट्रक्चर्ड नेटवर्क ऑफ बिलियन सेल्स, यामध्ये काय असणार आहे? सेलचं नेटवर्क असणार आहे. अँड कॉल्ड ॲज अ न्यूरॉन्स, त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूरॉन्स. अँड सराउंडिंग सेल्स कॉल्ड ॲज अ न्यूरोलजिया. त्या ज्या सेलचं नेटवर्क आहे त्याच्या सराउंडिंग ज्या काही सेल्स असतील त्याला आपण काय म्हणणार आहे? न्यूरोलजिया. नेक्स्ट मी खाली डायग्राम दाखवेन तुम्हाला. तर बघा, नर्वस सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ द फॉलोइंग पार्ट्स. त्याचे पार्ट्स कोणते कोणते आहेत नर्वस सिस्टीमचे? द ब्रेन, क्रॅनियल नर्व अँड देअर ब्रांचेस, स्पायनल कॉर्ड, स्पायनल नर्व अँड देअर ब्रांचेस, गँग्लिया, इंट्रिन्सिक प्लेक्सिस, सेन्सरी रिसेप्टर्स. हे काय आहेत? त्याचे पार्ट्स आहेत नर्वस सिस्टीमचे. तर बघा क्लासिफिकेशन काय दिले नर्वस सिस्टीमचं. नर्वस सिस्टीम इज क्लासिफाइड इंटू 2 मेन पार्ट्स. ओके. तर बघा, ही नर्वस सिस्टीम पण एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे, नीट लक्ष द्या. यामध्ये 2 पार्ट्स आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय आहे? काय कोणते कोणते पार्ट आहेत? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्यालाच आपण PNS असं म्हणतो, ते काय कन्सिस्ट करतंय? ऑल नर्वस टिश्यू आउटसाइड द CNS. जे काही ऑल टिश्यू आहेत नर्वस सिस्टीम मधल्या आउटसाइड द CNS च्या बाहेर, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर जे काही टिश्यू आहेत नर्वस टिश्यू ते कन्सिस्ट करतं पेरिफेरल नर्वस सिस्टीम. अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज फर्दर डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आता बघा, परत पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स दिलेत, 3 पार्ट्स दिलेत. सोमॅटिक नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, त्यालाच म्हणतो आपण ANS, इज फर्दर. आता ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट्स आहेत, फर्दर डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. अँड एंटरिक नर्वस सिस्टीम. हे 3 पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स आहेत. सागर बोबडे. सागर बोबडे, रोल नंबर 11. सागर बोबडे, Yes, ma'am. मोबाईल जवळच बसला ना तुम्ही? हा, येस. मग माईक अनम्यूट करायला एवढा वेळ का लागतोय तुम्हाला? ते होत नव्हतं मॅडम, साईडचं बटन दबलं होतं. तर बघा, नर्वस सिस्टीमचे 2 नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. परत पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज बघा 3 पार्ट्स पडलेत त्याचे, सोमॅटिक नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम अँड एंटरिक नर्वस सिस्टीम. तर बघा, हे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं, नर्वस सिस्टीमचे C आणि P. C म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड P म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे अजून 3 पार्ट्स आहेत, SAE. असं लक्षात ठेवा तुम्ही, सोमॅटिक, ऑटोनॉमिक अँड E म्हणजे एंटरिक नर्वस सिस्टीम. आता बघा, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे अजून 2 पार्ट्स आहेत, सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ अ न्यूरॉन. आता बघा, न्यूरॉनचं स्ट्रक्चर कसं दिलंय. Structure of a neuron. Nervous system consists of 2 types of cells as a neurons and neuralgia. आता बघा, नर्वस टिश्यू जो काही नर्वस सिस्टीम मध्ये नर्वस टिश्यू आहे त्याचे 2 टाइप आहेत. कोणते कोणते 2 टाइप्स आहेत? न्यूरॉन्स अँड न्यूरोलजिया. अँड न्यूरॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल फंक्शन्स ऑफ नर्वस सिस्टीम. तर बघा, जे काही न्यूरॉन्स प्रेझेंट असणार आहेत ते काय करणार, ते काय रिस्पॉन्सिबल असणार आहेत नर्वस सिस्टीम मध्ये जे काही फंक्शन्स होणार आहेत ते.
आता बघा त्यामध्ये कोणते कोणते फंक्शन्स होणार आहे, लाईक थिंकिंग, मेमरी, सेन्सिंग. ओके, ते कशा थ्रू होणार आहे, न्यूरॉन. म्हणजे हे कुठं प्रेझेंट आहेत, नर्वस सिस्टीम मध्ये. तर बघा आपण विचार करतो किंवा आठवतो, किंवा सेन्सिंग म्हणजे सेन्स करतो, म्हणजे गरम आहे की गार आहे हे बघतो आपण, चेक करतो. ते काय करणार आहे, न्यूरॉन्स रिस्पॉन्स देणार आहेत नर्वस सिस्टीमला. Then neuralgia surrounds neurons and are responsible for support and providing nutrition to neurons. आता बघा न्यूरोलजिया जे काय प्रेझेंट आहेत, कुठे प्रेझेंट असणार आहेत न्यूरोलजिया, न्यूरॉनच्या सराउंड्स अँड रिस्पॉन्सिबल फॉर, आता ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहेत, सपोर्ट अँड प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन टू न्यूरॉन. त्या न्यूरॉनला न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड करणार आहेत हे न्यूरोलजिया. ओके, न्यूरॉन्स कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. तर बघा न्यूरॉनचे 3 पार्ट आहेत, सेल बॉडी, डेंड्राइटिस अँड एक्झॉन. हे 3 पार्ट्स आहेत न्यूरॉनचे. प्रतीक्षा, Yes, ma'am. समजतंय तुम्हाला? Yes, ma'am. ओके, हँड रिटन नोट्स पण लिहून घेत जावं बघा ह्याच्या तुम्ही. तर बघा नेक्स्ट फर्स्ट पॉइंट आहे त्यामधला, सेल बॉडी. आता बघा सेल बॉडी मध्ये काय काय आहे, इट कंपॅरिज ऑफ अ न्यूक्लियस सराउंडेड बाय द सायटोप्लाझम. आता ही सेल बॉडी जी काय आहे ती कशाच्या सराउंड असणार आहे, सायटोप्लाझमच्या सराउंडेड असणार आहे. It comprises of a nucleus surrounded by a cytoplasm. And cytoplasm of a cell body shows presence of cellular organelles such as Golgi complex, lysosomes, mitochondria, free ribosomes, and prominent clusters of rough endoplasmic reticulum termed nasal bodies. आता बघा हे जे काही सायटोप्लाझम्स आहेत, फास्ट होत नाही ना? No, ma'am. ओके, तर बघा हे जे काही सायटोप्लाझम्स आहेत सेल बॉडी मध्ये प्रेझेंट असतात. सायटोप्लाझम्स ऑफ सेल बॉडी शोज द प्रेझेन्स ऑफ सेल ऑर्गनल्स. हे काय आहेत, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, फ्री रायझोसोम्स. हे जे काय आहेत ते काय आहेत, सेलचे ऑर्गन्स आहेत. ओके, आता बघा इथं डायग्राम मध्ये दाखवलंय सेल बॉडी. हे न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे. हे जे काय आहे ते हे असे न्यूरॉन्स प्रेझेंट असणार आहेत आपल्या ब्रेन मध्ये. तर बघा इथं जो काय पार्ट दिलाय सेल बॉडी. ओके, हे काय आहे सेल बॉडी. आणि डेंड्राइटिस बघा जशा फांद्या वाढतात तसे हे ग्रो झालेत. देन नेक्स्ट एक्झॉन्स. हे जे काय पार्ट्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, एक्झॉन्स. देन नेक्स्ट नोड ऑफ रणवीर अँड मायलिन शीथ. हे जे काय हा जो काय पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, मायलिन शीथ. देन नेक्स्ट एक्झॉन टर्मिनस, जो काय लास्टचा एंडचा पॉइंट आहे तो काय त्याला काय म्हणतो आपण, एक्झॉन टर्मिनस. नेक्स्ट बघा डेंड्राइटिस. आता बघा आत्ताच आपण पार्ट बघितले सगळे, सेल बॉडी, डेंड्राइटिस कुठं असते ते. ओके, आता बघा डेंड्राइटिस सेकंड पॉइंट, these are the process which emerge out from cell body. हे काय करते, इमर्ज आउट फ्रॉम सेल बॉडी. याची प्रोसेस कशी आहे, इमर्ज आउट फ्रॉम सेल बॉडी, सेल बॉडीच्या बाहेर आहेत. ते काय होतात, सेल बॉडीच्या बाहेर वाढते. ओके, इथं बघा डायग्राम मध्ये दाखवलंय, परत एकदा डायग्राम मी घेतले. डेंड्राइटिस जे आहे ते सेल बॉडीच्या बाहेर ग्रो होते. अँड डेंड्राइटिस आर जनरल ट्रॅपरिंग स्मॉल अँड एक्स्ट्रीमली ब्रांचेस ट्री शेप्ड. ओके, आता बघा डेंड्राइटिस जे काय आहे ते कसे ग्रो होते, ब्रांचेस, ऍज लाईक अ ब्रांचेस,
फांद्या जशा वाढतात झाडाला तसे काय होणार आहे, डेंड्राइटिस ग्रो होणार आहे. आणि बघा ते कोणता रोल प्ले करते, इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्सफर ऑफ सिग्नल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर. हे काय करणार आहेत, एका न्यूरॉन थ्रू दुसऱ्या न्यूरॉनला काय करणार आहेत, सिग्नल्स ट्रान्सफर करणार आहेत. ओके, आता बघा आपण गरम पाण्यात हात घातला तर तिथून आपल्याला असं जाणवलं की पाणी गरम आहे. आता बघा तो सिग्नल त्यांनी पाठवला एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे. डेंड्राइटिस आर रिसिव्हिंग अ पार्ट ऑफ अ न्यूरॉन. हे काय आहेत, रिसिव्हिंग पार्ट्स ऑफ अ न्यूरॉन. न्यूरॉनचे काय आहेत, रिसिव्हिंग पार्ट्स आहेत. रिसिव्हिंग पार्ट्स काय आहेत तर बघा ब्रँचेस लाईक ग्रो झालेत. हे म्हणजे ह्यांचं कामच काय आहे, सिग्नल ट्रान्सफर करणे एका न्यूरॉन थ्रू दुसऱ्या न्यूरॉनला. देअर सायटोप्लाझम्स कंटेन्स मायटोकॉन्ड्रिया अँड अदर ऑर्गनेल्स. आता हे काय कंटेन करते, म्हणजे ह्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत, सायटोप्लाझम कंटेन्स मायटोकॉन्ड्रिया अँड अदर ऑर्गनेल्स. जे काय अदर ऑर्गनेल्स असतील ते काय करणार, हे कंटेन्स करणार. देन थर्ड पॉइंट बघा, एक्झॉन्स. आता इथं बघा एक्झॉन्स कुठं असणार आहे, तिथं बघा एक्झॉन्स दाखवले दिसते डायग्राम मध्ये. एक्झॉन्स प्रतीक्षा दिसतेत का? Yes, ma'am. येस मॅम दिसते. ओके, तर बघा एक्झॉन्स म्हणजे काय सांगितलं इथं, दीज आर अ लॉंग थिन सिलेंड्रिकल प्रोजेक्शन्स इमर्जिंग आउट फ्रॉम द सेल बॉडी ऑफ न्यूरॉन. आता हे कसे आहेत, एक्झॉन्स लॉंग आहेत, थिन सिलेंड्रिकल प्रोजेक्शन्स म्हणजे सिलेंड्रिकल शेप मध्ये आहेत. आणि हे कुठं प्रेझेंट आहे, सेल बॉडीच्या बाहेरच्या साईडला. ओके, सेल बॉडी ऑफ न्यूरॉन, आउट फ्रॉम द सेल बॉडी ऑफ न्यूरॉन. देन नेक्स्ट पॉइंट काय दिलंय बघा, एक्झॉन्स also have presence of mitochondria, microtubules and neurofibrils. ह्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे एक्झॉन्स मध्ये, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोट्युब्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स. देन नेक्स्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अब्सेंट इन एक्झॉन. जे काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे ते काय एक्झॉन मध्ये अब्सेंट असणार आहे. नेक्स्ट मी डायग्राम दाखवेन त्याची, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसा असतोय त्याची, म्हणजे तुम्हाला समजून येईल. आता मी घेतली नाही या स्लाइड मध्ये. देन सेकंड पॉइंट आहे, द सायटोप्लाझम ऑफ द एक्झॉन्स कॉल्ड ऍज अ एक्झोप्लाझम. म्हणजे बघा जो काय एक्झॉनचा जो काय सायटोप्लाझम आहे त्याला काय म्हणतो आपण, एक्झोप्लाझम. अँड एक्झोप्लाझम इज सराउंडेड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन known as a एक्झोलेमा. जो काय एक्झोप्लाझम कशाच्या सराउंडिंग असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या, त्याला काय म्हणतो आपण, एक्झोलेमा. ओके, थोडक्यात त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते हे वर एक्सप्लेन केले त्यांनी बघा. हे कसं आहे, लॉंग थिन सिलेंड्रिकल प्रोजेक्शन. आणि हे कुठं प्रेझेंट आहे, आउट फ्रॉम द सेल बॉडी ऑफ न्यूरॉन. न्यूरॉन मध्ये जे काही सेल बॉडी प्रेझेंट आहे त्याच्या आउटसाइडला हे एक्झॉन्स प्रेझेंट असणार आहेत. आणि ह्या एक्झॉन मध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोट्युब्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ह्यामध्ये अब्सेंट असणार आहे. अँड सायटोप्लाझम ऑफ द एक्झॉन्स कॉल्ड ऍज अ एक्झोप्लाझम. अँड एक्झोप्लाझम सराउंडेड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन नोन ऍज अ एक्झोलेमा. जे काय एक्झोप्लाझम प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सराउंडेड प्रेझेंट असणार आहेत त्याला काय म्हणणार आहे आपण, एक्झोलेमा. And the end point of axon is divided into many fine process called as a axon terminus. ओके, आता बघा डायग्राम मध्ये आपण बघितलं एक्झॉन टर्मिनस एंडला प्रेझेंट होते, बघितले ना आपण. Yes, ma'am. ओके,
नेक्स्ट बघा, बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ कव्हरिंग ऑन आउटसाइड द एक्झॉन्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. 2 टाइप्स मध्ये एक्झॉन्स क्लासिफाय केलीत बघा, मॅलिनेटेड एक्झॉन्स अँड अनमॅलिनेटेड एक्झॉन्स. आता बघा, मॅलिनेटेड एक्झॉन्स म्हणजे काय आहे? एक्झॉन्स सराउंडेड बाय अ multi-layered lipid and protein covering called as a myelin sheath are called as a myelinated. आता बघा, myelin sheath कशाला म्हणते? त्या एक्झॉनच्या सराउंड. आता बघा, इथं डायग्राम दाखवलेली तुम्हाला, इथं बघा एक्झॉन्स दाखवलेली. ओके, डायग्राम मध्ये दिसतील बघा एक्झॉन. आता बघा, मायलिनेटेड शीथ पण दाखवलं इथं. मायलिनेटेड शीथ कुठे आहे? आता बघा, त्या एक्झॉनच्या सराउंडेड जे काही मल्टीलेअरला लिपिड आणि प्रोटीनचं कव्हरिंग असणार आहे, त्याला काय म्हणतो आपण? मायलिन शीथ. आणि त्याच मायलिन शीथला आपण काय म्हणतो? मॅलिनेटेड. आर कॉल्ड ऍज अ मॅलिनेटेड. Then next, the sheath electrically insulated the axons of neuron and increases the speed of nerve impulse conduction. आता बघा, जे शीथ आहे ते इलेक्ट्रिकली insulated the axons of a neuron and increase the speed of nerve. आणि हे मायलिनेटेड शीथ काय करणार आहे? त्या जे न्यूरॉनचा जो काही स्पीड आहे तो इन्क्रीज करणार आहे. इन्क्रीज स्पीड का करणार आहे मायलिनेटेड शीथ? आता बघा, न्यूरॉनचं कामच आहे की सिग्नल ट्रान्सफर करणे, वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. तर मायलिनेटेड शीथ काय करतं? स्पीड काय करतं? त्या नर्वचा इन्क्रीज करतं. देन नेक्स्ट, सेकंड, अनमायलिनेटेड एक्झॉन्स. आता बघा, हे एक्झॉन्स कसे असणार आहेत? एक्झॉन्स विदाउट मायलिन शीथ आर कॉल्ड ऍज अनमायलिनेटेड. अनमायलिनेटेड कशाला म्हणतात? जे काय एक्झॉन्स आहेत ते विदाउट मायलिनेटेड शीथ आहेत, त्यालाच काय म्हणतो आपण? अनमायलिनेटेड शीथ. द सिग्नल axons of neurons play an important role of transferring nerve impulses to another neuron, a muscle fiber or a gland cell. आता बघा, जो काही सिंगल एक्झॉन्स असणार आहे तो न्यूरॉन मध्ये कसा वर्क करणार आहे? तो नर्व इम्पल्सेस ट्रान्सफर करणार आहे. कुठून ट्रान्सफर करणार आहे? वन न्यूरॉन टू अनदर. ओके, आता बघा, त्याचं लोकेशन कुठे प्रेझेंट आहे? द लोकेशन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन टू न्यूरॉन्स और बिटवीन अ न्यूरॉन्स अँड अ इफेक्टर सेल्स कॉल्ड ऍज अ सिनॅप्स. आता बघा, सिनॅप्स म्हणजे काय? जो काही न्यूरॉन आणि इफेक्टर सेल्स मध्ये जो काही गॅप प्रेझेंट असणार आहे त्याला काय म्हणतो आपण? सिनॅप्स. जे काही दोन न्यूरॉनच्या मध्ये जो काही गॅप प्रेझेंट असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? सिनॅप्स. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. आता बघा, जे काही इम्पल्सेस जनरेट होणार आहेत आणि त्याचं कंडक्शन कसं होणार आहे ह्या पॉइंट मध्ये आपल्याला बघायचंय. तर बघा, नर्व इम्पल्स बेसिक कन्सेप्ट. आता बघा, नर्व इम्पल्सेस कसं होणार त्याची बेसिक कन्सेप्ट काय सांगितलंय? न्यूरॉन्स आर एक्झाइटेबल सेल्स. न्यूरॉन्स कसे आहेत? एक्झाइटेबल सेल्स आहेत. काय एक्झाइटेबल सेल्स आहेत? ते सिग्नल ट्रान्सफर करतात वन न्यूरॉन टू अनदर. And neurons are called as excitable cells because they have capability to respond to stimuli by generating a electrical signals. ते काय करणार आहेत? इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट करणार आहेत. Such as action potential also called as a nerve impulse. nerve impulse कशाला म्हणतात बघा? जो काही इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट करणार आहे. ओके, neurons are called as excitable cells.
They have a capability to respond stimuli by generating a electrical signal such as action potential, also called as a nerve impulse, that is electrical excitability. आता ह्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल्स पास होणार आहेत. ओके, आपण शॉक लागणे वगैरे म्हणतो तसे काय होणार आहेत, इलेक्ट्रिकल सिग्नल्स पास होणार आहेत. तर आता बघा नेक्स्ट पॉइंट काय दिलाय, द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ. आता बघा इथं Na प्लस आहे, तिथं T झालंय आणि K प्लस आहे. सोडियम अँड पोटॅशियम इन सिस्टॉल अँड एक्स्ट्रा सर्क्युलर फ्लुइड आर crucial for the ability of neurons to generate a electrical signals such as action potentials. आता ह्यामध्ये जे काय सोडियम आणि पोटॅशियम आहे इनसिस्टॉल मध्ये, ते काय करणार आहेत, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड क्रुशियल द ॲबिलिटी ऑफ न्यूरॉन टू जनरेट इलेक्ट्रिकल सिग्नल. आता काय करणार आहेत, हे त्यांची ॲबिलिटी दाखवणार आहेत. कसे दाखवणार आहेत ते, कारण त्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम आयन प्रेझेंट असणार आहेत आणि मग ते काय करणार आहेत, इलेक्ट्रिकल जे काही सिग्नल्स आहेत ते जनरेट करणार आहेत. Then next point बघा, न्यूरॉन्स shows the membrane potential. न्यूरॉन्स काय शो करणार आहेत, membrane potential as the electrical potential difference across the membrane called as a resting membrane potential. तर आता बघा न्यूरॉन काय शो करणार आहेत, मेम्ब्रेन पोटेन्शियल शो करणार आहेत. ओके, अँड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स, त्यामध्ये काय दिले ब्रॅकेट मध्ये, व्होल्टेज. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आहे, व्होल्टेज अक्रॉस द मेम्ब्रेन कॉल्ड ॲज अ रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. त्या मेम्ब्रेनलाच आपण काय म्हणणार आहे, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. अँड द रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल ऑफ द न्यूरॉन टिपिकली इन -70 MV. तर ते पोटेन्शियल किती असणार आहे, -70 MV. आता बघा इथे डायग्राम मध्ये दाखवले आयनची अरेंजमेंट कशी केली अक्रॉस द मेम्ब्रेन. आता इथं बघा अक्युमुलेशन ऑफ पॉझिटिव्हली चार्जड आयन. आता इथं वरच्या साईडला कोणते आयन्स आहेत, पॉझिटिव्ह चार्जड आयन्स आहेत. आउटसाइड द न्यूरॉन ECF, इलेक्ट्रोकार्डियम फ्लुइड. ECF म्हणजे काय, इलेक्ट्रोसिरेब्युलर फ्लुइड्स आहेत हे याच्या आउटसाइडला आयनच्या. देन नेक्स्ट इथं काय असणार आहे प्रेझेंट, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे. देन नेक्स्ट लास्टला बघा अक्युमुलेशन ऑफ निगेटिव्हली चार्जड आयन्स. त्याच्या दुसऱ्या साईडला अपोजिट साईडला कोणते चार्ज प्रेझेंट असणार आहेत, निगेटिव्ह चार्ज. इनसाइड द न्यूरॉन ICF साइटोसोल. प्रतीक्षा समजले तुम्हाला? Yes, ma'am. ओके, सागर तुम्हाला? येस मॅम समजले. ओके, बघा हे जे काय पॉझिटिव्ह चार्जड आयन्स असणार आहेत ते इलेक्ट्रोसेरेब्रल फ्लुइड असणार आहे. त्याच्या इनसाइड म्हणजे आतमध्ये प्रेझेंट असणार आहे, त्याच्या बाहेर हे फ्लुइड प्रेझेंट असणार आहे. अँड निगेटिव्ह चार्जड आयन जे काय आहेत ते निगेटिव्ह चार्जड आयनच्या आतमध्ये ते ICF फ्लुइड प्रेझेंट असणार आहे. ICF फ्लुइड म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइड प्रेझेंट असणार आहे त्यामध्ये. आता बघा नेक्स्ट पॉइंट काय दिलाय, जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल.
आता यामध्ये काय दिले बघा, स्लाइड दिसते का? येस मॅम दिसते. ओके, तर यामध्ये बघा जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल. आता यामध्ये काय दिले, ऍक्शन पोटेन्शियल is generated due to existence of potential called resting membrane potential and movement of ions. Mainly कोणते ions movement होणार आहे त्यांची, mainly sodium and potassium across the membrane of neuronal cell. आता बघा हे जे काय ऍक्शन पोटेन्शियल होणार आहे मेम्ब्रेन मध्ये, ते कसे होणार आहे, जे काय आयन्स म्हणजे कॅटायन, म्हणजे आता इथं कोणते आयन्स घेतलेत, सोडियम आयन अँड सोडियम अँड पोटॅशियम आयन घेतले, त्यांची काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे. कुठे मुवमेंट होणार आहे, अक्रॉस द मेम्ब्रेन ऑफ न्यूरोनल सेल. ओके, अँड ऍक्शन पोटेन्शियल इन्क्लूड्स sequence of quickly occurring actions across the neuronal membrane that decrease and reverse the membrane potential and then eventually restore it to the resting state. हे जे काय ऍक्शन पोटेन्शियल असणार आहे अक्रॉस द मेम्ब्रेन, ते काय असणार आहे, न्यूरोनल मेम्ब्रेन काय असणार आहे त्यामध्ये, डिक्रीज अँड रिव्हर्स द मेम्ब्रेन पोटेन्शियल, आणि ते काय असणार आहे, मेम्ब्रेन पोटेन्शियलच्या रिव्हर्स काम करणार आहे, अँड देन इव्हेंच्युअली रिस्टोअर इट टू द रेस्टिंग स्टेट. आणि ते रिस्टोअर झाल्यावर कसे असणार आहे, रेस्टिंग स्टेट मध्ये प्रेझेंट असणार आहे. तर बघा त्याचे दोन फेजेस दिले. देर आर टू फेजेस इन ऍक्शन पोटेन्शियल, डीपोलरायझिंग फेज अँड रिपोलरायझिंग फेज. आता या डीपोलरायझिंग फेज मध्ये काय दिले बघा, इन दिस फेज द निगेटिव्ह मेम्ब्रेन पोटेन्शियल बिकम्स लेस. यामध्ये काय असणार आहे, निगेटिव्ह मेम्ब्रेन पोटेन्शियल डिक्रीज असणार आहे, and negative reaches 0 and then becomes positive. ते निगेटिव्ह असणार आहे अँड रिचेस, ते कुठं निगेटिव्ह असल्यामुळं ते कमी असणार आहे आणि रिचेस 0 पर्यंत पोहोचणार आहे, अँड देन बिकम्स पॉझिटिव्ह, आणि नंतर काय होणार आहे, पॉझिटिव्ह. देन नेक्स्ट रिपोलरायझिंग फेज. आता बघा रिपोलरायझिंग फेज मध्ये काय दिले, इन दिस फेज द मेम्ब्रेन पोटेन्शियल इज रिस्टोर्ड to the resting state that is at -70 MV. आता हे रिपोलरायझिंग फेज मध्ये काय आहे, जे काही मेम्ब्रेन पोटेन्शियल असणार आहे ते रिस्टोर होणार आहे. कुठून रिस्टोर होणार आहे, रिस्टोर टू द रेस्टिंग स्टेट. रिस्टोर पासून रेस्टिंग स्टेट हे होणार आहे ते, अँड ऍट कितीला, दॅट इज ऍट -70 MV. Then next, due to the depolarization, when the potential across membrane reaches a level called as a threshold. आता depolarization मुळे काय होणार आहे, when the potential across membrane reaches the level called as a threshold. जी काय पोटेन्शियल आहे ऍक्शन पोटेन्शियल, मेम्ब्रेनची जे काय पोटेन्शियल आहे तर काय करणार आहे, मेम्ब्रेन अक्रॉस मेम्ब्रेन अँड रिचेस टू लेवल, त्या मेम्ब्रेनला काय करणार आहे, अक्रॉस करणार आहे, त्याला काय म्हणतोय आपण, थ्रेशोल्ड. नेक्स्ट पॉइंट दिला, अँड ऍक्शन पोटेन्शियल इज जनरेटेड, जनरली द थ्रेशोल्ड पोटेन्शियल इन न्यूरॉन इज -55 MV. आता बघा ह्यामध्ये जे काय ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे तर ते थ्रेशोल्ड पोटेन्शियल न्यूरॉन मध्ये किती असणार आहे, -50 MV. ओके, समजलंय.
हा पॉइंट समजला ऍक्शन पोटेन्शियल. Yes, ma'am. प्रतीक्षा तुम्हाला समजला? मॅम आणखी एकदा रिपीट करा ना. तर बघा जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल मध्ये काय सांगितलंय, यामध्ये ऍक्शन होते पोटेन्शियलचे आणि जनरेट ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ पोटेन्शियल कॉल्ड ॲज अ रेस्टिंग मेम्ब्रेन. ह्याला काय म्हणतो आपण? रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. ह्यामध्ये काय होणार आहे? आयनची मुवमेंट होणार आहे. थोडक्यात एक्झाम्पल दिले त्यांनी, कोणत्या आयनचे? सोडियम अँड पोटॅशियम. आता बघा फक्त सोडियम आणि पोटॅशियमच नसणार आहे, तिथं NaCl किंवा दुसरे कोणतेही आयन प्रेझेंट असतील. आता ते काय होणार आहेत? अक्रॉस द मेम्ब्रेन अँड ऑफ न्यूरोनल सेल्स. ते काय करणार आहेत? मेम्ब्रेन क्रॉस करणार, अक्रॉस द मेम्ब्रेन करणार अँड ऑफ न्यूरोनल सेल्स. आणि ह्याचे ऍक्शन हे कसे असणार आहेत? आता ते अक्रॉस द मेम्ब्रेन केलेत म्हणल्यावर न्यूरोनल मेम्ब्रेन काय होणार आहे? डिक्रीज. ते काय असणार आहे? दॅट डिक्रीजेस अँड रिव्हर्स द मेम्ब्रेन पोटेन्शियल. आणि ते काय होणार आहेत? मेम्ब्रेन पोटेन्शियलच्या रिव्हर्स असणार आहे. अँड देन इव्हेंच्युअली रिस्टोअर इट टू द रेस्टिंग स्टेट. ते काय असणार आहेत? जेव्हा ते रिस्टोअर स्टेट मध्ये असतील तेव्हा ते काय असणार आहेत? रेस्टिंग स्टेट मध्ये असणार आहे. आता बघा त्याच्यात दोन फेजेस आहेत, डिपोलरायझिंग फेज अँड रिपोलरायझिंग फेज. आता बघा डिपोलरायझिंग फेज मध्ये काय सांगितले? इन दिस फेज द निगेटिव्ह मेम्ब्रेन पोटेन्शियल बिकम लेस. डिपोलरायझेशन मध्ये काय सांगितले? निगेटिव्ह मेम्ब्रेन पोटेन्शियल जे काय आहे ते लेस असणार आहे. निगेटिव्ह रिचेस टू 0. आता बघा निगेटिव्ह आहे, पोटेन्शियल लेस असणार आहे, मग ते काय असणार? 0 पर्यंत पोहोचणार आहे, रिचेस टू 0 अँड देन बिकम पॉझिटिव्ह. आणि नंतर ते काय होणार आहे? पॉझिटिव्ह होणार आहे. देन सेकंड फेज कोणते? रिपोलरायझिंग फेज. आता रिपोलरायझिंग फेज मध्ये काय सांगितलंय? इन दिस फेज मेम्ब्रेन पोटेन्शियल इज रिस्टोअर टू द रेस्टिंग स्टेट. त्यामध्ये जे काही मेम्ब्रेन पोटेन्शियल कसा कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे? रेस्टिंग स्टेट मध्ये प्रेझेंट असणार आहे. अँड ऍट कितीला? दॅट इज -70 MV. Okay, and due to depolarization when the across membrane reaches a level called as a threshold. आता ह्यामधली जी काही पोटेन्शियल लेवल आहे ती काय करणार आहे? मेम्ब्रेन across the membrane and reaches to the level. जे काही त्याची लेवल असेल तिथपर्यंत पोहोचली त्याला काय म्हणतो आपण? थ्रेशोल्ड. अँड ऍक्शन पोटेन्शियली जनरेट. आता ते थ्रेशोल्ड लेवल त्याला काय म्हणतो आपण? थ्रेशोल्ड अँड ऍक्शन पोटेन्शियली जनरेट. आता त्यामध्ये काय होणार आहे? ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे. अँड जनरली द थ्रेशोल्ड पोटेन्शियल इन न्यूरॉन, थ्रेशोल्ड पोटेन्शियल इज इन न्यूरॉन इज -55 MV. त्यामध्ये थ्रेशोल्ड पोटेन्शियल किती असणार आहे? -55 MV. लक्षात आलं? येस मॅम. तर बघा त्याची प्रोसेस आहे जनरेशन प्रोसेस ऑफ ऍक्शन पोटेन्शियल. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, समजलंय सगळ्यांना? दोघांना समजले आजचा पॉइंट? येस मॅम. कोणता पॉइंट बघितला? न्यूरॉन सिस्टीम. ओके, नर्वस सिस्टीम बघितले आपण. त्यामध्ये नर्वस सिस्टीमचे पार्ट्स कोणकोणते कोणकोणते बघितले आपण? सागर, नर्वस सिस्टीमचे पार्ट्स कोणते कोणते बघितले आपण? सेंट्रल, पेरिफेरल, पेरिफेरल मध्ये सोमॅटिक, ऑटोनॉमिक,
Parasympathetic. Parasympathetic. Okay, good. तर बघा जे काय आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये डेंड्रिस कुठं प्रेझेंट असणार आहे प्रतीक्षा? डेंड्रायटिस कुठं प्रेझेंट असणार आहे? Out from cell body. येस, गुड. सेल बॉडीच्या बाहेरच्या साईडला डेंड्रायटिस प्रेझेंट असणार आहे. ओके, आजचे पॉइंट समजले तुम्हाला? Yes, ma'am. समजले. मॅम तुम्ही असाइनमेंट देणार आहे का? हा असाइनमेंट चॅप्टर युनिटच्या. हा, असाइनमेंट तुम्हाला, नाहीतर मी इम्पॉर्टंट तुम्हाला नंतर. हँड रिटन नोट्स लिहिताय तुम्ही? येस मॅम. आता कोणते युनिट झाले हँड फर्स्ट युनिट झाले. रिटन? फर्स्ट युनिट कम्प्लीट झाले. ओके. बघा सागर तुमचं? मॅम फर्स्ट युनिट चालू आहे. ओके, जेवढ्या काही नोट्स लिहून झालेत मला व्हॉट्सअपला पाठवा स्कॅन करून, PDF करून. येस मॅम. मॅम एक्झाम ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन? सेमिस्टरची का? हा. नाही माहिती मला पण कशी होणार आहे. तुम्ही मानला होता ना ऑफलाईन होणार आहे. हा म्हणले होते, शक्यता तर ऑफलाईनच होईल एक्झाम. ओके, स्टॉप करू इथं लेक्चर आपण.